नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज जसं की माहीत आहे की तुमका आज हळदी लग्न वगैरे प्रोग्राम होत आमचे. आणि आज असा फायनली डे 26 तारीख. आणि आज असं लग्न आम्ही सगळी तयार मस्त की चाललो होता. पप्पा मागेत मम्मी येता आतमधला आणि तयार होऊन मस्त की आता बाहेर चाललो. बाहेर ट्रॅव्हलर येणार आहे. मग त्याच्यातनं मग कुडाळ पियाळी डेस्टिनेशन लग्नघर मुलीच्या लग्नघराकडे. आणि मग तिकडे पण आता मस्त की मजा करणार आहोत. चला तर मग जाऊया आपण लग्नाला. जस्टच गाडीत उतरलो होतो. तुम्ही बघू शकता आमची गाडी होती मागे. तुम्ही बघू शकता गाड्यांची पूर्ण लाईन लागलेली आहे आता. आणि आम्ही चाललो आता लग्न घराकडे मुलीच्या घराकडे मांडवात. सगळी मंडळी उतरली आहेत मागे. मांडवात पोचताच नवरदेवाची एकदम थाटामाटात एंट्री झालेली असा. बँडबाजा वरात सगळाच होता एंट्रीसाठी. आणि थोडे रिच्युअल्स काहीतरी राहिलेले ते भटजी काका ते पूर्ण करून घेत होते लग्न मंडपात जाण्याआधी. आणि मग याच्यानंतर आम्ही रिच्युअल्स पूर्ण आल्यावर आम्ही जातो वरात. नवऱ्याची वरात चालली ही चालली आमची वरात कोकल्याच्या दारात. एकदम मस्त की थाटामाटात बँडबाजा सगळं एकदम मस्त की धूमधडाका चाललेला होतो. आणि मस्त की स्वागत जल्लोषात स्वागत केलेला नवरीवाल्यांनी. आशीर्वाद द्यावया. चालू नवरा नवरीच्या गळ्यात वरमाळ पडलेली असा. आणि या साईडला आमचं चालू बँडच्या बाईक एकदम कडक. माननीय नितेशजी राणे साहेब नवरा नवरी लग्नाच्या शुभेच्छा देऊ गेलेले होते. मस्त वाटत होतं एकदम. आणि हे तुम्ही बघू शकतास पारंपरिक कान पिळण्याची प्रथा. कान पिळण्याची प्रथा असल्यास नवरीचा भाव असता तो नवरदेवाचा कान पिळून सांगत असता की माझ्या बहिणीचा सांभाळ कर. जरा लग्न वगैरे सगळं झालेलं असा. आणि सगळे आता जोक चाललो आम्ही. जेवण इली सुद्धा अर्जमेंट. आणि आम्ही आता शेवटची बॅच नारळाच्या बागेत एकदम थंडगार ठिकाणी मस्त झाडांच्या सावळीत जेवणाची सोय केलेली होती. त्याच्यामुळे एकदम मस्त वाटत होतं. आणि सगळी मुलं अशी जेवण वाढत होती आणि आम्ही जोक बसलेलो. सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आणि सगळ्यांचं रिसेप्शनची वाट बघित बसलेली आहे. तर माझं लग्न संपलेला असा, सगळ्या रिसेप्शन वगैरे झालेला आणि आता आम्ही चाललो
मागे परत वरातीची तयारी एवढं लागतं कसं राग राग रील्स मध्ये का रील्सचा चॅनल आहे अस्मिता प्रायव्हेट आता काय नाही, नंतर पब्लिक केल्यावर तुम्हाला पण नक्कीच सांगेन, लिंक पाठवूया आपण. जस्टच गाडीतनं पोचला होता घराकडे लग्न मंडपात आणि आता झोपा नेले मी पण मस्त AC चालू होती त्यामुळे झोपलेले. नंतर ट्रॅव्हलर जायचं कॅन्सल कार नाही गेलं मी जास्त तरी आता झोपलेले मस्त की. आणि आता मस्त की आता वरात येऊची असं थोड्या वेळात मग पुढे जायचं तिकडे मस्त की नाचायचं वगैरे. जास्त तरी घरातनं निघालो मग अशी बघितलास घराकडे गेलो आणि आता वरात दिलेली असा आणि मंदिरात गेले रामेश्वर मंदिरात गेलेले आहेत सगळे पुढे नवरा नवरी पाया पडाक वगैरे सगळं दर्शन करण्यासाठी. आम्ही चाललो त्यांच्यासाठी पाणी वगैरे घेऊन आम्ही झोपेत आहोत. झोपा नेली आहेत पूर्ण वाटेत येताना ना हॉलवर ना इकडे घराकडे परत येताना झोपा नेलेली आहेत सगळी जण. आता चाललो रामेश्वर मंदिराकडे तरी मस्त धुडगूस झालीच असते. बघूया आता काय करतो आता. आमच्या इकडचा पाणीवाला अँड फायनली इट्स डान्स टाईम. खूप मजा येत होती दादा वहिनीसोबत आम्ही खूप मजा करीत होतो डान्स करीत होतो आणि आमची संकेत दादा इज फुल ऑन फायर मस्त एक तसं डान्स करतो तुम्ही पण बघू शकतास. कोकणातलं लग्न म्हटलास आणि गावातलं जर मेन धरलास तर काठी फिरवण्याचा कार्यक्रम होईलच. त्याचबरोबर वेगवेगळे खेळ पण खेळले जातात. तुम्ही बघू शकताच असो एक खेळ काठी फिरवण्याची अशी एक आमचं संदीप दादा आणि दीपेश याची एकदम मस्तपैकी जुगलबंदी चालू होती. तुम्ही बघा मस्त वाटत होता एकदम थ्रिल येत होतो. मुलांचे खेळ तर होईच होते पण आमचं महिला मंडळ पण काय मागे काय डान्स करण्यात एकदम पुढे मस्त की जल्लोषात डान्स करी होती सगळी खूप धम्माल करी होती आणि तुम्ही बघू शकता एकदम फुल ऑन मस्ती झालेली होती. अँड फायनली माझ्या पप्पांनी काठी फिरू घेतली मी आगीची काठी मस्त वाटत होता. पप्पा माझ्या फिरवतात मी पण शिकतले कधीतरी बाका पण शिकायची असा इच्छा असा बघू कधी शिकवतात आणि मी कधी शिकते का. एकदम आग लावलेली काठी बाकीचे सगळे पण फिरवत होते तुम्ही बघू शकतास. फायनली वरा दिलेली आहेत दारात मस्त की थाटावाटात जल्लोषात स्वागत चाललं आतमध्ये आणि काही ना काही बिदागी घ्यायचीच असतात तुमचा पण माहीतच आहे. मस्त की थाटावाटात सगळ्या घेऊन नवरदेव आतमध्ये एंट्री दिलेली असा एकदम धूम धडाका मस्त की जल्लोष.
सगळे कार्यक्रम आवरून झालेले असत आणि आम्ही आता पोचलो नवऱ्याच्या घरात, म्हणजे माझ्या मावशीच्या घराकडे. आणि आता आतमध्ये रिच्युअल्स चालू आहेत काय काय तुमचं दाखवले थोडाफार जमात तेवढा. आता सगळेच रिच्युअल दाखवणं शक्य होत नाही कारण गर्दी पण असतं, महिला मंडळ पण खूप आणि कॅमेरा घेऊन मध्ये मध्ये कुठे धावत राहणार. आणि आता जेवणाची वेळ आहे, जेवण सुरू झालेला, पंगत बसले सुद्धा मागे ह्या साईडला पंगत बसलेली आहे तेवढं दिसतं तुमका. आणि आता आम्ही पण बसलो मग जेवण बिन मस्त मग कणकवली रवाना रूमवर. आज मस्तपैकी धम्माल केलं, मज्जा केलं, खूप अशी धिंगाणं वाजलो. आणि आता मग जेवतो वगैरे आणि मग रूमवर जातो, मग भेटत तुमका. तरी जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आमचा आणि आता चाललो परत घरात. चला तर मग आज खूप धम्माल केलं, मस्ती केलं. आजच्यासाठी एवढाच. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. उद्या पूजा असा, उद्या येतले कसं असता मस्त की मज्जा ती पण बघूया. तोपर्यंत चला बाय बाय, जय श्रीराम.